हाय हॅलो, मी प्रियांका. तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर चला तर मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर आज हे हाफ डेने घरी येणार होते. मग म्हटलं दुपारच्या जेवणाची तयारी करूया. तर श्रेयांला शाळेमध्ये सोडून आले होते आणि त्यानंतर मग जेवणाची तयारी करायला घेतली. तर नाश्ता वगैरे आमचा झाला होता भरपूर. मग एकच बनवायचं काहीतरी ठरवलं. तर मटकी पण शिल्लक होती, कालच्या आणली होती त्याच्यातल्या भाजीतली. मग म्हटलं चला मिसळ पावच बनवूया, म्हणजे एका ह्याच्यातच काम होऊन जाईल. त्यामुळे मग इथे मी फोडणी देते आता मिसळला. तर मी कांदा वगैरे चिरून वगैरे गेले होते शाळेत जातानाच. त्या म्हटलं आल्यावरती पटकन करता येईल, कारण ते 2 वाजेपर्यंत येणार होते आणि 1 वाजला होता आता. तर इथे मी कांदा आणि टोमॅटोची चटणी फोडणी दिली आणि त्यानंतर मग आलं लसणाची पेस्ट आणली नव्हती माझ्याकडे, म्हणजे मी आणायची विसरली होती. पण घरी माझ्याकडे आलं आणि लसूण होतं. म्हटलं घरीच बनवून घेऊया. पटकन मग बनवली आणि त्याची फोडणी ते सुद्धा फोडणीमध्ये टाकून दिलं. त्यानंतर सगळे आवडीचे मसाले टाकले आणि थोडेफार मसाले फ्राय झाल्यानंतर मग थोडं पाणी घातलं आणि ही उरलेली माझ्याकडे मटकी होती तर ती पण टाकून दिली आणि थोडं पाणी चवीनुसार पाणी घालून ते शिजवून घेतली. आणि हे तिकडे साईडच्या गॅसवरती रात्रीचं जेवण शिल्लक होतं ते गरम करायला ठेवलं होतं. कारण म्हटलं दुपारी जर हे आले तर काही जेवण 2 ऑप्शन असावेत त्यांच्याजवळ. जर मिसळपाव खाणार असतील तर मिसळपाव खातील किंवा मग जेवणार असतील तर जेवण. म्हणून मग दोन्ही पण ऑप्शन ठेवले होते तयार करून. आता इथे माझी मिसळ तयार झाली आहे, मिसळपावची. आणि मी तर काही जेवणार नव्हते कारण माझं दुपारीच नाश्त्याने पोट भरलं होतं. म्हटलं थोडीफार भूक लागली तर मग फ्रूट होते तर ते खाऊन घेतले आणि ते आता ऑफिसवरून आलेच होते. तर येताना हे रोज वॉटर आणि रोज सिरप आणि कोकम सरबत घेऊन आले होते. मग आता घेऊन आले होते तर मग उन्हातून आल्यामुळे थोडं म्हटलं चला थंड थंड काहीतरी पिऊयाच. तर आणलंच आहे तर म्हटलं मग कोकम सरबत सगळ्यांनी प्यायला घेतलं. तर इथे मी सगळ्यांसाठी कोकम सरबत बनवते. आमच्या दोघांसाठी जास्तीचं बनवलं आणि श्रेयान आणि छकुलीसाठी थोडंच बनवलं, कारण ते पहिल्यांदाच पिणार होते. पुण्याला आल्यापासून हे कोकम सरबत आणि रोज सिरप हे पहिल्यांदाच आम्ही घरी आणले, नाही तर आम्ही बाहेरूनच कधी कधी पिऊन येतो. तर इथं माझं कोकम सरबत तयार झालं आणि आम्ही सगळ्यांनी पिऊन घेतलं. त्यानंतर आम्हाला बाहेर जायचं होतं. तर इथे छकुलीची आमच्या गडबड आहे की कपडे वगैरे आवरून ठेवते, कारण मी बाकीची कामं आवरूनच घरातून बाहेर पडते. तर आम्ही डीमार्टला गेलो होतो आणि तिथूनच हे वस्तू घेऊन आलेत. छकुलीच्याच वस्तू आणायच्या होत्या, त्यासाठीच डीमार्टला गेलो होतो. किराणा वगैरे घरी भरला होता आम्ही. तर हे 2 कुकर, एक आईसाठी आणि एक आमच्यासाठी, आणि छकुलीचे डायपरने बाकी सगळ्या वस्तू. घरी आल्यावर आम्ही लगेचच फ्रेश झालो आणि जेवायला बसलो, कारण खूप वेळ झाला होता. तर सकाळी जी हे बनवली होती मिसळपाव तीच गरम केली आणि तेच खायला बसलो. सगळ्यांनीच आम्ही तेच खाल्लेलं आज. छकुलीसाठी चपाती होती तर तिनं ती चपाती खाल्ली. बाकी आम्ही सगळ्यांनी हे खाल्लं. आणि ही केलेली डीमार्टमधून खरेदी. तर एक 2 लिटरचा आणि एक 3 लिटरचा कुकर आहे, स्टेनलेस स्टीलचा. मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं म्हणून घेतलं. आणि इथून पुढे नेक्स्ट डेचा व्लॉग आहे. तर सकाळी उठल्या पहिलं मला केसाला मेहंदी लावायची होती आणि मी शॅम्पू मेहंदीच लावते. स्ट्रिक्स या कंपनीची आणि इंडिका या कंपनीचे 2 मेहंदीचे प्रकार मी कधी यूज करते. महिन्यातनं एकदा लावते, कारण माझी केस फक्त पुढच्या बाजूलाच थोडीफार पांढरी होतात, बाकी सगळी व्यवस्थित असतात. तर ते भांग वगैरे पाडला तर ती दिसण्यात येतात, त्याच्यामुळे मग मी मेहंदी लावते. आता मला 8-10 दिवसांनी गावाला जायचं आहे, त्याचीच तयारी आहे. म्हटलं आधीच लावून घेऊया, म्हणजे थोडाफार चांगला कलर येईल त्याला. आणि आता माझी मेहंदी लावून झाली आणि मी केस धुवून आले. तर तुम्ही बघू शकता किती छान मेहंदी लागली आहे. तर ते सगळं झालं. आम्ही आंघोळ्या वगैरे घेतल्या आणि नाश्ता बाहेरूनच आणला होता तो खाऊन घेतला. आणि त्यानंतर मग मी मोबाईलवरतीच बघितलं होतं मोहब्बत शरबत, त्यामुळे म्हटलं घरीच बनवूया. त्यासाठीच त्यांना मी रोज सिरप आणायला सांगितलं होतं. म्हटलं बघूया, पहिल्यांदाच बनवलं आहे आणि टेस्टसुद्धा आम्ही पहिल्यांदाच केली सगळ्यांनी. खूप छान झालं होतं. नक्की तुमच्यासोबत एकदा रेसिपी मी शेअर करेन. तशी काही यूट्यूबवरती असतेच, पण मी माझ्या पद्धतीची
रेसिपी शेअर करेन. तर त्यानंतर मग किराणा आणून ठेवला, तो 2 दिवस झाले होते, तो भरून घेतला. मी याआधी तुमच्यासोबत पूर्ण डिटेल व्हिडिओ शेअर केला होता, त्यामुळे मी डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर नाही केला. भरून घेतला आणि त्यानंतरच मग तुम्हाला दाखवते. आणि हे फ्रीज कवर मी एक्झिबिशनमधून सुद्धा आणलं होतं, ते खूप दिवस झाले पडून होतं. म्हटलं आज ते पण व्यवस्थित फ्रीजवरती सेट करून घेऊया. तर जुन्या फ्रीज कवरमधलं सगळं जे पडीक वस्तू होत्या त्या सगळ्या फेकून दिल्या. ज्या वापरायच्या होत्या त्या फक्त ह्या फ्रीज कवरमध्ये ठेवून दिल्या आणि फ्रीज कवर असा व्यवस्थित लावून घेतला. त्यानंतर मग कालच आम्ही फिरायला गेलो होतो बालाजीनगरला, तिकडूनच ही शॉपिंग करून आले. तर माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे, त्यासाठी तिला ओटी भरायसाठी ही साडी घेतली आणि ही मी माझ्यासाठी साडी घेतली आहे, कारण जायचं आहे गावाला तर साडी तर हवी आहेच. आणि ही मला खूप आवडली साडी, म्हणून म्हटलं चला आपण पण एक घेऊया साडी. ती एक पर्स घेतली आणि एक आईसाठी पर्स घेतली. आणि ही माझ्या जावेची डिलेवरी झाली, तुम्हाला मी मागच्या व्लॉगमध्ये सांगितलंच होतं. तर तिच्यासाठी कपडे घेतलेत आणि हे छकुलीसाठी लग्नाला जाताना ड्रेस हवा म्हणूनच तिच्यासाठी सुद्धा ड्रेस घेऊन आले. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा. भेटू उद्या, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.